प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपली सीईटीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि आता आपल्याला कमी वेळात अभ्यास करायचा आहे। आणि मग हा कमी वेळात अभ्यास कसा करायचा, तर आपण क्विक रिव्हिजन करतो आहोत त्याच्यासाठी। तर आज चॅप्टर घेतलेला आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस। मग आता याच्यामध्ये डायरेक्ट अप टू ज्याच्यावर प्रश्न विचारणार आहे ना तेवढाच भाग मी इथं घेणार आहे, खूप डिटेल घेत बसणार नाही। आता 11वीच्या सेमीकंडक्टर मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तर जो प्युअर सेमीकंडक्टर असतो तो कधीच कंडक्ट होत नाही, तर असा असतो सिलिकॉन आणि जर्मेनियम। तर मग आता याच्यामध्ये यांना म्हणायचं, हे जे प्युअर आहेत यांना म्हणायचं इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर। तुम्हाला असाही एमसीक्यू येऊ शकतो की ज्याच्यात आपण इम्प्युरिटी ऍड केलेली नाही, तर असा जो प्युअर सेमीकंडक्टर आहे याला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं। याच्यावर पण प्रश्न येतो। मग सेमीकंडक्टरचा हा एक टाईप झाला। आणि जेव्हा आपण याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड करतो तर त्याला म्हणायचं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर। आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे दोन प्रकार पडतात बघा। हे सेमीकंडक्टर तर जो प्युअर आहे तर त्याला म्हणायचं इंट्रेन्सिक आणि इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, आणि ज्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ऍड करतो त्याला म्हणायचं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर। आणि ते दोन प्रकारचे असतात, पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर। आता तुम्हाला पी टाईप आणि एन टाईप हे तुम्हाला केमिस्ट्रीत पण आहे, आलं का लक्षात। आणि फक्त एक छोटासा बदल करायचा, मग कधी पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतो आणि कधी एन टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतो, तर जेव्हा हे जे दोन्हींचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, सिलिकॉन किंवा जर्मेनियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून आपण तिसऱ्या ग्रुपची इम्प्युरिटी ऍड करतो, तर त्यावेळेस जो सेमीकंडक्टर तयार होतो तर त्याला म्हणायचं पी टाईप सेमीकंडक्टर। आणि ही जी इम्प्युरिटी आहे ना हिला म्हणायचं ऍक्सेप्टर इम्प्युरिटी। काय म्हणायचं याला? ऍक्सेप्टर इम्प्युरिटी। आणि जर केमिस्ट्रीत हे विचारलं तर तिथं 13th ग्रुप इम्प्युरिटी म्हणायचं। आणि ही कोण कोण आहे कसं लक्षात ठेवायचं, याच्या इम्प्युरिटीवर पण प्रश्न येतो आणि त्याच्यासाठी एक शॉर्टकट लक्षात ठेवायचा, बाल गा इन ताल। म्हणजे काय? बोरॉन, अॅल्युमिनियम, गॅलियम, इंडियम ही इम्प्युरिटी ऍड केली की पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतो। आणि ही जी इम्प्युरिटी ऍड केली हिला म्हणायचं ऍक्सेप्टर इम्प्युरिटी। आणि कंडक्शन कुणामुळे होतं, तर होलमुळे होतं। इतक्या सोप्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं। तर तुम्हाला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरच्या डेफिनेशनवर एमसीक्यू येऊ शकतो। त्याच्यानंतर पी टाईप मध्ये कोणती इम्प्युरिटी ऍड केली तर येऊ शकतो, किंवा त्यातल्या इम्प्युरिटीला काय म्हणतात असं येऊ शकतं। आणि फिजिक्स मध्ये 3rd ग्रुप म्हणायचं, केमिस्ट्रीत 13th ग्रुप म्हणायचं, एवढाच बदल करायचा। आता एन टाईप मध्ये जेव्हा तुम्ही 5व्या ग्रुपची इम्प्युरिटी ऍड करणार आहे, अँटीमनी, आर्सेनिक, फॉस्फरस, तर हे जे काही आहे अँटीमनी, आर्सेनिक ही इम्प्युरिटी ऍड केली की एन टाईपचा सेमीकंडक्टर तयार होतो। याच्यामध्ये ह्या इम्प्युरिटीला डोनर इम्प्युरिटी म्हणायचं। काय म्हणायचं? डोनर इम्प्युरिटी। आणि कंडक्शन कुणामुळे होतं, तर इलेक्ट्रॉनमुळे होतं। आता केमिस्ट्रीमध्ये 15th ग्रुप इम्प्युरिटी म्हणायचं। तर या पद्धतीने हे बेसिक झालं सेमीकंडक्टरचं। 11वीचा चॅप्टर आहे जो तुम्हाला केमिस्ट्रीत पण उपयोगी येणार आहे। तर समजतंय? तर या पद्धतीने हे बेसिक तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि मग आपण डायरेक्टली आता 12वीच्या चॅप्टरकडे येऊ। समजतंय? करू रफ? आता बघा 12वीला आपल्याला सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टर मध्ये तुमच्याकडे 4 स्पेशल टाईपचे डायोड असतात। त्या 4चं तुम्हाला बायसिंग येतं किंवा त्याचे सिम्बॉल येतात। मग आपले असे 4 बोट करायचे बघा। ज्या क्रमाने आपण शिकलो स्पेशल टाईपचे डायोड, पहिला होता आपला झिनर डायोड, दुसरा होता फोटो डायोड, तिसरी होती सोलर सेल आणि चौथं होतं तुमचं लाईट इमिटिंग डायोड। मग आता याच्या बायसिंगवर कसा प्रश्न येतो बघा, तर झिनर डायोड आणि फोटो डायोड हे दोन्ही रिव्हर्स बायस मध्ये काम करतात। सोलर सेलला बायस लागत नाही, त्याला नो बायस किंवा झिरो बायस असं म्हणतात। आणि लाईट इमिटिंग डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो। समजलं का? पहिले 2 ज्या पुस्तकात ज्या क्रमाने त्या क्रमाने जायचं। पहिले 2 रिव्हर्स बायस, सोलर सेल नो बायस और झिरो बायस, आणि लाईट इमिटिंग डायोड फॉरवर्ड बायस। बायसिंग कळलं? मग आता त्याचे सिम्बॉल,
आता सिम्बॉलवर प्रश्न येतो किंवा कधी सगळे देतात आणि त्यातले 2 ओळखा असं येतं आणि म्हणून पहिलं ज्या क्रमाने आपण शिकलो त्याच क्रमाने आपण जाणार आहोत झीनर डायोड. मग आहे बघा फोटो डायोड. फोटो डायोड. मग आहे बघा सोलर सेल. आता तुमच्या सोलर सेलचं सिम्बॉल दिलेलं नाही. सोलर सेल. आणि चौथा आहे लाईट इमिटिंग डायोड. मग आता बघा कसे लक्षात ठेवायचे त्याचे सिम्बॉल. तर इथं हा पीएन जंक्शन डायोड आहे आणि त्याला हा त्याचा पी टाईप आहे, हा एन टाईप आहे. याला झेड आकार द्यायचा झिनरला. आणि हा कोणत्या बायस मध्ये काम करतो? रिव्हर्स बायस मध्ये. आता फोटो डायोड. फोटो याच्यावर लाईट पडतो. आलं का लक्षात? म्हणजे लाईट इथे येताना दाखवायचा. हे पी टाईप, हे एन टाईप आणि हा झाला, हा पण रिव्हर्स बायस मध्ये काम करतो आणि हे झालं सिम्बॉल फोटो डायोडचं. आता सोलर सेलचं सिम्बॉल नाही दिलेलं तर नाही करायचं. तर इथं नो बायस किंवा त्याला झिरो बायस असंही म्हणतात. त्यामध्ये सोलर सेल काम करते. आणि लाईट इमिटिंग डायोड नावातच अर्थ आहे लाईट इमिट करतो, बाहेर टाकतो. म्हणून जसा फोटो डायोड कडे लाईट येताना दाखवायचा तसा इमिटिंग पासून बाहेर जाताना दाखवायचा. तर हे पी आणि हे एन आणि हा फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो. बघा याच्यावर प्रश्न नक्की येतो. एकदम सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. येते लक्षात? आता आपल्याला शिकायचे बघा लॉजिक गेट. आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला लॉजिक गेट शिकवणार आहे. आता पहिलं गेट घ्यायचं अँड गेट. काय घ्यायचं? अँड गेट. काय घ्यायचं अँड गेट? तर लक्षात ठेवण्यासाठी सोपं असा डी आकार काढायचा आणि त्याच्या डी आहे म्हणून अँड गेट. आता हे त्याचे इनपुट असतात आणि लॉजिकल मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड गेट म्हणजेच ए डॉट बी. समजलं का? तर या पद्धतीने तुम्हाला हे झालं ए डॉट बी, हे त्याचं झालं बुलियन एक्सप्रेशन. कळतंय? आता बघा इथे आपण एकत्रित सगळे गेट कसे लिहायचे ते तुम्हाला शिकवते. इनपुट. इनपुट आहे बघा ए आणि बी. आता इथे अँड गेट आणि त्याचं आउटपुट वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी. गुणाकार सरळ लॉजिकल मल्टिप्लिकेशन. मग आता बघा ह्या पद्धतीने आपण सगळे गेट इथं लिहिणार आहोत. मग आता इथं जर समजा 0 0 असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन इथं आउटपुट म्हणूयात. सॉरी आउटपुट आणि वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी. आता 0 0चं मल्टिप्लिकेशन 0, 0 1चं झिरोच मल्टिप्लिकेशन, 1 0चं पण झिरोच आणि 1 1चं 1. तर हे झालं त्याचा ट्रूथ टेबल. कळला का? आता दुसरं गेट. कोणतं गेट? तर आता ऑर गेट. आता हे ऑर गेट. हे असा माशाचा आकार काढायचा, माशाच्या पंखासारखा. आणि हे 2 इनपुट ए आणि बी. आणि ऑर म्हणजे लॉजिकल ऍडिशन म्हणजे ए प्लस बी. मग आता बघा इथे घेऊयात ऑर गेट. आता आउटपुट काय येईल त्याचं? तर वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. मग आता बघा 0 0 ऍडिशन 0 आली, 0 1 ची 1 आली, 1 0 ची 1 आली, 1 1 ची 1 आली. दिस इज द ट्रूथ टेबल फॉर ऑर गेट. आता तिसरं गेट नॉट गेट. हे नॉट गेट. आता नॉट म्हणजे इन्व्हर्शन. आता हे इथं ए असेल तर त्याचं बुलियन इक्वेशन ए बार म्हणजे 0 दिला तर 1 मिळणार, 1 इनपुटला 0 दिला तर आउटपुटला 1 मिळणार, इनपुटला 1 दिला तर 0 मिळणार. कळलं का? आता मी ट्रूथ टेबल मध्ये ते काही घेत नाही. म्हणजे तुम्हाला असं येऊ शकतं की 1 इनपुट आणि 1 आउटपुट असलेलं लॉजिक गेट कोणतं? तर ते आहे नॉट गेट आणि याला म्हणतात इन्व्हर्शन. आलं लक्षात? नॉट गेट. आता हे तिन्ही जे गेट आहेत ना हे बेसिक गेट आहेत. कसे गेट आहेत? बेसिक गेट. आता पाहायचे आपल्याला युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट आहे बघा
आता आपलं चौथं गेट सुरू आहे, नॅन्ड गेट. नॅन्ड गेट. नॅन्ड गेट. आता अँड आणि नॉट एकत्र करायचे. आता ऍक्च्युअली आपण ते असे एकत्र करतो. हा झाला तुमचा अँड आणि त्याला तुम्ही नॉट लावता या पद्धतीने आणि जे तयार होतं ते नॅन्ड गेट तयार होतं. तर इथं लिहिताना आपण डायरेक्ट हे असं काढून त्याला असा गोळा लावला की झालं नॅन्ड गेट आणि ते म्हणजे याचं इन्व्हर्जन. मग आता ए आणि बी, वाय बरोबर ए डॉट बी चा बार. मग आता इथं कोणतं गेट? नॅन्ड गेट. नॅन्ड गेट. आउटपुट काय आलं तर वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी चा बार. म्हणजे इथं जे आलं ना त्याच्या उलट लिहायचं. ए डॉट बी चं इन्व्हर्जन. 0 आला इथं 1 लिहायचं, इथं 0 आहे 1 लिहायचं, इथं 0 आहे 1 लिहायचं आणि इथं 1 आहे तर 0 लिहायचं. समजलं का? आणि पाचवं गेट नॉर गेट. आता परत इथं नॉर घ्यायचं आणि त्याला नॉट जोडायचं. आलं लक्षात? मग डायरेक्ट जर काढायचं झालं तर या पद्धतीने ऑर गेटला गोळा लावला की ते झालं नॉर गेट. हे झालं नॉर गेट. ए आणि बी आणि वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी चं इन्व्हर्जन. समजतंय का? मग आता बघा इथं नॉर गेटचं आउटपुट तुम्हाला मिळालं वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी चा बार. मग आता बघा हे ऑर आहे त्याचं उलट घ्यायचं. ए प्लस बी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. 0 येतं 1 लिहायचं, 1 येतं 0 लिहायचं, इथं पण 0 लिहायचं, इथं पण 0 लिहायचं. आणि आता घ्यायचं एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. मग आता कसं बघा तर या पद्धतीने हे जे आहे हे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे. आता हे नॉर होतं, नॉर गेट होतं, त्याचं मी फक्त एक्सक्लुझिव्ह ऑर केलं. आता समजतंय? ही पाचवी नॉर गेटची फिगर होती. आता त्याचं एक्सऑर गेट, 6वं एक्सऑर गेट. तर इथं फक्त असं लावायचं आणि इथे मात्र घ्यायचं ए प्लस बी. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे आणि हेच म्हणजे काय? ए बार डॉट बी प्लस ए इंटू डॉट बी बार. हे त्याचं बुलियन इक्वेशन आहे 2024 ला. याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग आता एक्सऑर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, तर याला स्पेशल टाईपचं गेट म्हणतात. आणि इथं एनी वन. आता याचं आउटपुट दोन प्रकारे लिहिता येईल. ए प्लस बी आणि वाय दॅट इज इक्वल टू ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार. आणि कोणतं तरी एक इनपुट जेव्हा डिफरंट लेव्हलला असेल, हे सेमला आहे, हे सेमला आहे, आउटपुट मिळणार नाही. तर ज्यावेळेस याचे इनपुट डिफरंट लॉजिक लेव्हलला असतात तेव्हा आउटपुट मिळतं. म्हणजे इथं दोन्ही सेमला आहे म्हणून 0, इथं दोन्ही सेमला आहे म्हणून 0 आणि हे डिफरंट याला आहे, इथं मिळणार तुम्हाला आउटपुट आणि इथं पण आउटपुट मिळणार. हा झाला एक्सक्लुझिव्ह ऑरचा टेबल. तर या पद्धतीने अगदी 5-10 मिनिटात आपल्याला लॉजिक गेट कंप्लीट करता येतात. समजलं? आता प्रश्न कसा विचारतील तर असं गेट की जेव्हा दोन्ही इनपुट हाय तर आउटपुट, दोन्ही इनपुट लो तर आउटपुट लो वाले गेट कोणते? तर कोणते कोणते बघा, हे दोन. कोणते कोणते? अँड आणि ऑर. समजते? असं लिहून काढा. आता दोन्ही आउटपुट हाय वाले कोणते गेट आहेत? परत तेच दोन्ही आहेत. समजलं? त्याच्यानंतर दोन्ही इनपुट लो आउटपुट हाय वाले हे गेट आहेत. समजतंय? त्याच्यानंतर दोन्ही इनपुट हाय आउटपुट लो वाले हे दोन गेट आहेत. असे या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर ते चांगले तयार करून ठेवा. आलं का लक्षात? कळलं का मग गेटवर? मग आता गेटच्या सिम्बॉलवर पण प्रश्न आलेला आहे की असे तुम्हाला 4 गेट देतात आणि ओळखा म्हणतात क्रमाने कोणते कोणते. तर ते पण चांगलं करा. म्हणजे याच्या ह्या सिम्बॉलिक डायग्राम आहेत ना गेटच्या, त्या चांगल्या करा. ट्रूथ टेबल चांगले करा. आणि हे आलं एक्सक्लुझिव्ह ऑरचं बुलियन इक्वेशन आलं तर त्या पद्धतीने करा. अशा छोट्याशा भागावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. आता आपल्याला शिकायचंय ट्रान्झिस्टर. आता ट्रान्झिस्टर दॅट इज नथिंग बट ट्रान्सफॉर्म ऑफ रेझिस्टर. मग आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ट्रान्झिस्टर असतात, PNP आणि NPN. याच्या तुमच्या पुस्तकात ज्या डायग्राम आहेत ते सिम्बॉल, तर त्याच्यामध्ये NPNच्या सिम्बॉलवर प्रश्न आलेला आहे 2024 ला. तर चांगलं लक्षात ठेवा की बेस आणि इमिटर N पाहिजे आणि कलेक्टर पण काय पाहिजे? N पाहिजे आणि बेस P पाहिजे. तर या पद्धतीने त्याचं जर सिम्बॉल काढायचं झालं तर बघा,
तर हे एन इथं घ्यायचं. तर या पद्धतीने हे जोडलं. आता हे झालं इमिटर. त्याच्यानंतर परत तुमचा कलेक्टर पण एन पाहिजे, समजतंय. आणि हा झाला बेस. तर हे झालं त्याचं सिम्बॉल. 2024ला याच्यावर प्रश्न आलेला आहे. सिम्बॉल ओळखायचं, समजलं. तर या पद्धतीने इथं प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर इमिटर बेस जंक्शन कायम विचारला जाणारा प्रश्न की ट्रान्झिस्टर मध्ये काय असतं. तर ट्रान्झिस्टर मध्ये ह्या पद्धतीने इमिटर, बेस आणि कलेक्टर. बघा मी पर्पजली हे मोठं काढले. तर इमिटर, बेस, कलेक्टर. तर इमिटर हा नेहमी हेवीली डोप्ड असतो, हेवीली डोप्ड. त्याच्यानंतर हा जो आहे हा मॉडरेटली डोप्ड असतो आणि बेस जो आहे तो लाईटली डोप्ड असतो. याच्यावर प्रश्न आहे. बघा 2024च्या पीवायक्यूचा स्वतंत्र व्हिडिओ पण केलेला आहे, याचे शॉर्ट व्हिडिओ पण केलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्न बघू शकता की तुम्हाला डोपिंगवर प्रश्न येतो की कोण हेवीली डोप्ड आहे, कोण मॉडरेटली डोप्ड आहे, कोण लाईटली डोप्ड आहे. त्याच्यानंतर याची थिकनेस, मोठं घर, मोठा एरिया कोणाचा असतो, कलेक्टरचा. मग याची जी थिकनेस आहे त्याला L3 म्हणलं. त्याच्यापेक्षा कमी थिकनेस कुणाची असते, याला L1 म्हणलं, इमिटरची. आणि बेसची जी थिकनेस आहे त्याला L2 म्हणलं, ही सगळ्यात छोटी असते. तर क्रमवारी जर लावायला विचारली तुम्हाला तर L3 इज ग्रेटर दॅन L1 आणि L1 इज ग्रेटर दॅन L2 आणि उलट दिलं तर येईल बघा L2 ही सगळ्यात छोटी आहे, समजलं का. तर L2 इज लेस दॅन L1 आणि L1 इज लेस दॅन L3. असं तरी सिक्वेन्स देतील किंवा असं तरी सिक्वेन्स देतील, समजलं. तर तुमच्या ट्रान्झिस्टरवर या पद्धतीने प्रश्न विचारले जातील. एक तर डोपिंगवर विचारले जातील किंवा त्याची थिकनेस जी आहे त्याच्यावर विचारले जातील. तर हे सगळे 2024ला विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे ते चांगले करा. आता यायचं बघा आपल्याला करंट गेन. आता आपल्याकडे त्याच्यानंतर अजून एक कायम विचारलेला प्रश्न, इमिटर बेस जंक्शन दॅट इज ऑलवेज फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन इज ऑलवेज रिव्हर्स बायस. याच्यावर पण खूप वेळा प्रश्न आलेला आहे. तर हे पण चांगलं करून ठेवा, समजलं. आता पुढचं बघूयात आपण. आता काय बघा, तर करंट गेन किंवा करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर. मग आता बघा फॉर कॉमन बेस, जेव्हा तुम्ही याच्यात तुम्हाला कोणतं तरी एक कॉमन ठेवावं लागतं. तर फॉर कॉमन बेस साठी जो असतो तो अल्फा डीसी असतो आणि अल्फा डीसी दॅट इज इक्वल टू चेंज इन कलेक्टर करंट डिवायडेड बाय चेंज इन इमिटर करंट. कॉमन बेस साठी, बेस कॉमन म्हटल्यावर तो करंट सोडून द्यायचा आणि IC भागिले IE हा अल्फाचा फॉर्म्युला असतो. याला करंट गेन फॉर डीसी किंवा करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर फॉर कॉमन बेस ट्रान्झिस्टर. आलं का लक्षात. आता तसंच कॉमन इमिटर साठी जो असतो तो बीटा डीसी असतो आणि आता बघा बीटा डीसी IC डिवायडेड बाय IB. आता आपण इथं कॉमन इमिटर घेतला ना, मग इमिटर करंट सोडून द्यायचा आणि IC भागिले IB. आता तुम्हाला हे माहितीये की ट्रान्झिस्टर मध्ये इमिटरचा जो करंट आहे ना तो कलेक्टर करंट आणि बेस करंटची बेरीज असते. म्हणजे हा जर 100 असेल ना तर हा 95 असतो आणि हा 5 असतो. म्हणजे बेस मधून तो लाईटली डोप्ड असल्यामुळं खूप छोटा करंट वाहतो आणि म्हणून IE बरोबर IB प्लस IC हे पण तुम्हाला कायम लागणारं इक्वेशन आहे. आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवण्याकरता तुमचा अल्फा डीसी हा नेहमी 1 पेक्षा छोटा असतो आणि हा 1 पेक्षा खूप मोठा असतो. म्हणजे याची किंमत 20 ते 200 पर्यंत असते आणि याची किंमत 0.98, 0.90, 0.96 अशी असते. मग आता बघा कलेक्टर करंट. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर याला जर छोटं करायचं असेल तर IC दोन्ही ठिकाणी न्यूमरेटरला फिक्स आहे आणि मग इथं कशाने भागायचं, तर IE ने जर भागलं, न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर मोठा असेल तर ही किंमत 1 पेक्षा छोटी येणार आहे आणि इथे न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर छोटा असणार आहे तर ही किंमत 1 पेक्षा मोठी येणार आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक कळली का. आणि इथं जर AC करायचं झालं डीसी साठी आणि हा अल्फा AC साठी लिहायचा तर इथं फक्त डेल्टा IC डिवायडेड बाय डेल्टा IE असं लिहायचं आणि इथं तुम्हाला बीटा AC जर असेल तर डेल्टा IC डिवायडेड बाय डेल्टा IB असं लिहायचं. याच्यावर पण 2024ला प्रश्न आलेले आहेत. आता अजून एक ट्रिक सांगते बघा
की जर तुम्हाला अल्फा दिला आणि बीटा विचारला तर यांच्यामध्ये कॉमन रिलेशन असतं. हे सगळे रिलेशन्स लक्षात ठेवा. पहिलं 1 बाय, आता हे येतं कसं तर IE दॅट इज इक्वल टू IC प्लस IE IB. आता इथं प्रत्येकाला जर तुम्ही IC ने भागलं तर बघा IE डिवायडेड बाय IC दॅट इज इक्वल टू 1 प्लस IB डिवायडेड बाय IC. आणि हेच झालं IE डिवायडेड बाय IC म्हणजे हे झालं 1 बाय अल्फा दॅट इज इक्वल टू 1 प्लस 1 बाय बीटा. ह्या रिलेशनवर प्रश्न येतो. किंवा 1 बाय अल्फा मायनस 1 बाय बीटा दॅट इज इक्वल टू 1 याच्यावर पण सीईटीला प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर अल्फा DC दॅट इज इक्वल टू बीटा DC आणि इथं घ्यायचं 1 प्लस बीटा DC. का तर आपल्याला न्यूमरेटर छोटा ठेवायचा आहे म्हणून इथं 1 प्लस करायचं म्हणजे आपोआप डिनॉमिनेटर मोठा झाला न्यूमरेटर पेक्षा आणि किंमत 1 पेक्षा छोटी आली. समजलं. ह्या पण रिलेशनवर प्रश्न आलेला आहे. आता जर इथं बीटा DC घ्यायचं असेल तर बीटा DC बरोबर त्याच्या विरुद्ध अल्फा DC डिवायडेड बाय 1 आता मायनस करायचं कारण आपल्याला आता न्यूमरेटर मोठं ठेवायचं आहे, हा छोटा म्हणून अल्फा DC. ह्या पण फॉर्म्युल्यावर प्रश्न आलेला आहे. कळलं. लक्षात कसं ठेवायचं. अल्फा आला की इथं बीटा घ्यायचं, 1 फिक्स ठेवायचं दोन्हीकडं, अल्फाला प्लस घ्यायचं आणि बीटाला मायनस घ्यायचं विरुद्ध करून. त्याच्यानंतर अजून एक 2016 साली प्रश्न आलेला आहे. बीटा DC मायनस अल्फा DC डिवायडेड बाय बीटा DC इंटू अल्फा DC दॅट इज इक्वल टू 1. सीईटी 2016 ला असं आलेलं आहे. तर डायरेक्टली लक्षात असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल. तर या पद्धतीने हा एक फॉर्म्युला करा. आणि हे सगळे ट्रान्झिस्टरवर आलेले प्रश्न आहेत. एकतर फॉर्म्युले येतील, न्यूमरिकल सोडवायला येतील आणि मी एक छोटस तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगते बघा. जर तुम्हाला अल्फा DC म्हणजे दिलेलाच आहे 2024 ला दिलेलाच आहे, अल्फा DC दिला आणि बीटा DC विचारला तर काय करायचं तर त्याच्यासाठी बघा आता तुम्हाला अल्फा DC दिला आणि बीटा DC विचारला तर इथं बघूयात आपण. आता समजा तुम्हाला दिला की अल्फा DC हा 0.96 आहे तर बीटा DC काढा. मग आता बघा आपल्या फॉर्म्युल्यानुसार अल्फा DC बरोबर आता इथे येणार बीटा DC. मग आता एक मिनिट, बीटा DC काढायचा आहे तर बीटा DC दॅट इज इक्वल टू अल्फा DC डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा DC आपल्या फॉर्म्युल्यानुसार. हे बघा इथं. मग आता हे झाले तुमचे 0.96 आणि 1 वजा 0.96 आहे ना तर ते इथं येणार 0.04. लक्षात ठेवा 0.04 म्हणजे डिरेक्टली तुम्ही करू शकता 96 भागिले 4 आणि मग हे आले 24. समजलं का. कळलं. आता मी ट्रिक सांगते काय. जर हे 0.96 आले ना तर डायरेक्ट अल्फा DC दिला आणि बीटा DC विचारला पूर्ण 96 घ्यायचं आणि 1 मधून 0.96 वजा केलं ना तर 0.04 येणार आहे पण त्याला डायरेक्ट 4 घ्यायचं आणि डायरेक्ट उत्तर काढायचं. आता दुसरं सांगते. जर हे 0.98 दिले, अल्फा DC हा दिला 0.98 आणि बीटा विचारला तर डायरेक्ट 98 घ्यायचं आणि इथं 0.02 येणार आहे तर ते 2 घ्यायचं आणि मग उत्तर झालं 49. समजलं का. एका सेकंदात असं उत्तर काढता येतं. तर असे प्रश्न इथं विचारले जातात. तर बघा बाळांनो, खूप कमी वेळात प्रश्न ज्याच्यावर पडतात तर ते सगळे मी इथं घेतलेलं आहे क्विक रिव्हिजन. तर मला खात्री आहे की तुम्हाला कमी वेळात अभ्यास करायला हे खूप उपयोगी पडणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाकायला कंजूशी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. त्याच्यानंतर याचे PYQ सिरीजचे मोठे पण भाग करत चाललेले आहे. एक टाकलेला आहे, दुसरा आज उद्या पडेल. ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जे लॉजिक गेटचे प्रश्न येतात त्याचंही कळेल की कशा पद्धतीने. आपण लॉजिक गेटच्या त्या फिगर पाहूनच घाबरून जातो पण ते खूप सोपं असतं. तर कसं करायचं त्याच्यासाठी PYQ सिरीजचा याचा भाग पहा. शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटात शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत ते पहा. प्लेलिस्टला जाऊन तुम्हाला खूप फायदा होईल. ओके, थांबूयात.